नमस्कार मंडळी, कसे आहेत सगळे? खूपच दिवसांनी घेऊन आली आहे माझा एक नवीन ब्लॉग. मस्त व्हॅलेंटाईन डे होता ना, त्याच्या निमित्ताने आम्ही बाहेर घेऊन गेले होते. हे मला सरप्राईज दिलं होतं. मग आम्ही इकडेच गेलो आणि हे मस्त खूप छान रिसॉर्ट आहे. याचं नाव स्नेह रिसॉर्ट आहे आणि खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज वगैरे होत्यात. पण ना यांची रात्री नाईट ड्युटी असल्यामुळे ना यांची झोप वगैरे होणार नव्हती, म्हणून आम्ही थोडं लेटच गेलो होतो. सकाळी यांनी थोडी त्यांची झोप पूर्ण केली आणि मग आम्ही गेलो होतो. का छान आणि इतका सुंदर एक्सपिरियन्स होता ना इथला. त्याच्यामध्येच हे भूताचं वगैरे होतं, तिथं गेलो होतो. खूप आवाज वगैरे होते आणि खूप मज्जा आली होती. हे बाकीच्यांना तर मी काही म्हणजे मला भूताची एवढी काही भीती वगैरे वाटत नाही. पण मग हे जे होतं ना शेवटच्या इथं मी मोबाईलमध्ये बघत असल्यामुळे माझं समोरच अचानक येऊन गेलं होतं. तर मग त्यामुळेच मला थोडीशी भीती वाटली होती. आणि हा माझा नवरा, हा तर एकही याला करत नव्हतं, यालाही मारून बसला होता. खूप मज्जा आली होती आणि सगळ्यांना हसवत होते पण तिथं. आणि हेच मस्त बघितलं वगैरे. आणि भूत वगैरे म्हटल्यावर मला तर ते गोष्टी आवडतातच. मला भूताची मूवी वगैरे हे बघायला पण आवडतं, सिरियल्स वगैरे आवडतात, म्हणून हे तर मी खूप एन्जॉयच केलं होतं. आणि हा इन्सिडेन्स माझा इथं झाला होता, समोरच अचानक येऊन गेलं होतं ते. त्यानंतर मग आम्ही गेलो होतो हे तिथं चॉकलेटची फॅक्टरी होती, त्यातलंच शॉप होतं. हे फॅक्टरीचं काही शूट काढता आला आणि हे शॉप वगैरे होतं. तिथून काही चॉकलेट्स वगैरे घेतले आणि हे दोघं मित्र बघा त्यांचे लहानपणीचे दिवस आठवत होते. आणि त्यानंतरच मग आम्ही आमची पेटपूजा करायला चालले गेलो होतो, कारण सगळं बाजूला पण पहिले जेवण वगैरे व्हायलाच पाहिजे. आणि त्यात माझी चुचू ही माझ्या मांडीवर पाहिजेच पाहिजे. तिला धरून तसंच जेवण वगैरे केलं. जेवण तर इतकं खूप आणि छान होतं ना, पोट भरून खाल्लं. त्यानंतर मग ह्या पपेट शो बघितला. खूप छान, खूप हसवलं त्यांनी पण आम्हाला. खूप छान आहे इथं. तुम्हाला जर जायचं वगैरे असेल ना, तर इथला रिव्ह्यू एक नंबर आहे, नक्की जा. आपले इंडियाचे जे काही मोठे मोठे स्थळ वगैरे होते ना, तेच दाखवत होती त्यात, ते मी बघत होती. आणि त्यानंतर हे जुजूचे पण ॲक्टिव्हिटी वगैरे होत्या तिथे लहान मुलांच्या, ते पण तिला खेळवत वगैरे. ते फर्स्ट टाइम बसवलं होतं ना, म्हणून तिला खूप आवडत पण होतं ते, म्हणून ती त्यासाठी रडत पण होती. पण आमचा वेळ कमी असल्यामुळे ना आम्हाला सगळंच एक्सप्लोअर करायचं होतं, म्हणूनच तिलाही तिथून घेतलं आणि मग पुढे गेलो होतो. पुढे सगळ्या ॲक्टिव्हिटीज वगैरे होत्या ना, ते पूर्ण करायला. आणि ना हे मटका वगैरे बनवायचं होतं. म्हणजे मी एक वेगळंच काहीतरी बनवलं होतं, मला त्याचं नाव नाही माहिती. म्हणजे फ्लॉवर पॉट सारखंच होतं ते, छान बनवलं होतं. मी फक्त हात वगैरेच लावला आहे, त्यांनीच बनवून दिलं होतं. पण एवढं छान आणि एवढं क्यूट छोटंसं बनवून दिलं होतं ना, पण तेही माझ्या नशिबात नव्हतं. मी सुकवायला जिथं ठेवलं ना, तिथून कोणीतरी उचलूनच घेऊन गेलं. लोक इतके विचित्र असतात ना, दुसऱ्याची वस्तूही बघत नाही, लगेच उचलून घेऊन गेले होते, म्हणून ते मला भेटलं नाही. हे बघा, बघू शकता तुम्ही किती छान होतं ते. त्यानंतर मग मी पक्ष्यांना दाना खाऊ घालायला गेली होती, म्हणजे ते लव बर्ड्स वगैरे असतात ना तिकडे. आणि मग हा मेन पॉईंट म्हणजे माझा आवडता पॉईंट हाच आहे. मला स्विमिंग पूल वगैरे मध्ये मला खूप मज्जा वगैरे येते. मग इकडे आलो होतो आम्ही, फुल एन्जॉय वगैरे केला आम्ही दोघांनी. पहिले चुचूला मस्त पाण्यामध्ये थोडंफार खेळवलं आणि मग तिला आमच्यासोबत जी आली होती ना, त्यांच्यासोबत तिला थोडासा इश्यू होता, म्हणून ती काही आली नव्हती खेळायला. मग तिला दिलं होतं की तिलाच सांभाळायला, आणि आम्ही खूप एन्जॉय केला. आणि मग त्यानंतर आमचा टाईम झाला, नाश्ता वगैरे करून आम्ही निघालो घरी. बाय.